अतिशय एक आनंदाचा प्रसंग आहे। आपल्या संघर्ष समितीचे एक उत्तम समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, कायद्याचे खऱ्या अर्थाने अभ्यासक आहेत असे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय दिनकररावजी पाटील यांचा आज जी निवड झाली पोलीस टाइम या उपसंपादक या पेपरच्या उपसंपादकपदी, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। कारण की लोकशाहीमध्ये वर्तमानपत्र एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। जितका पॉलिटिकल भाग असेल, सोशल भाग असेल, न्यायालयीन भाग असेल, त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग असेल तर तो वर्तमानपत्राचा आहे। समाज जागृतीचं माध्यम असेल तर खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून पाहिलं जातं। आणि ह्या क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस हा अतिशय डोळस असावा लागतो, ती दृष्टी त्यांच्याकडे आहे। त्यांची जी निवड आपल्या संपादक साहेबांनी केली, त्यामुळे आपल्या वतीने मी त्यांना धन्यवाद देईन आणि आपलं सुद्धा अभिनंदन करतो की आपल्या संघर्ष समितीच्या ज्या महत्त्वाची समस्या होती, आपण ते प्रवीण महाजन सर ते सोडवतातच, परंतु त्याला जोड म्हणून आपण ते काम करणार आहात आणि आपला आवाज समाजापर्यंत, प्रशासनापर्यंत आणि लोकशाहीच्या प्रत्येक स्तंभामध्ये पोहोचवण्याचं कामचं माध्यम आपण या ठिकाणी आपल्याला उपयोगात येणार आहे। त्यामुळे संघर्ष समितीला आम्हाला तो सार्थ अभिमान आहे आणि हे काम आपण जेवढं तुम्ही कायद्याच्या माध्यमातून करतात तेवढं समाजसेवेचं महत्त्वाचं काम हे सिद्ध आहे आणि आपण हे जोपर्यंत आपल्याला शक्य आहे तोपर्यंत काम केलं पाहिजे। संपादक साहेब आपल्याला मदत करतील, ते आपल्या सोबत असतील, सर्व खरं आहे, परंतु आपलं जेवढी शक्य आहे ती बुद्धिमत्ता आपण वापरा आणि समाजसेवेचं माध्यम म्हणून आपण त्याच्याकडे पाहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करेल आणि या सर्वांच्या वतीने पुनश्च आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण योग्य ते काम या समाजसेवेचं करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद।